स्मार्ट अहमदनगर न्यूज। सीतापूर येथील पत्रकारांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनने पायी निषेध मोर्चा काढला। पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी प्रसार माध्यमांनी एकमताने उत्तर प्रदेश सरकारकडे केली। गोरखपूर उत्तर प्रदेश। सीतापूर येथील दैनिक जागरणचे पत्रकार राघवेंद्र वाजपेयी यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांनी हातात काळ्या पट्ट्या बांधून काली मंदिर गोळघर ते जिल्हा दंडाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला। पत्रकारांच्या हत्येचा निषेध नोंदवला। जिल्हाधिकारी, उपजिल्हा दंडाधिकारी, वित्त विनीत सिंह यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना संबोधित निवेदन सुपूर्द केले। या शांततापूर्ण पायी निषेध मोर्चात इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे अधिकारी व पत्रकारांनी पायी निषेध मोर्चात सहभागी होऊन आपला निषेध नोंदवला। उपस्थित पत्रकारांनी सरकारकडे एका आवाजात मागणी केली, सुरक्षा कायद्याची मागणी केली। तसेच मीडिया व्यक्तींमध्ये या निर्गुण हत्याकांडाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे। या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला। इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरेशी म्हणाले, उत्तर प्रदेशात पत्रकारांचा सतत छळ केला जात आहे, त्यांची हत्या केली जात आहे। सीतापूर येथील दैनिक जागरणचे पत्रकार राघवेंद्र वाजपेयी आणि जौनपूर येथील आशुतोष श्रीवास्तव यांची निर्गुण हत्या आणि महोबा येथे नगरपालिकेच्या अध्यक्षांनी 2 पत्रकारांची छेड काढल्याची घटना घडल्याने सर्वच प्रसार माध्यमांमध्ये संतापाचे वातावरण आहे। पत्रकारांच्या हितासाठी ज्याप्रमाणे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सरकारने पत्रकार सुरक्षा कायदा बनवला आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा केली, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारनेही पत्रकार सुरक्षा कायदा बनवून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी सर्व पत्रकारांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। तसेच यावेळी अशा पत्रकारांची होणारी छळवणूक थांबवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक, माहिती अधिकारी आणि इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन संघाचे जिल्हाध्यक्ष यांचा समावेश असलेली समिती गठीत करून पत्रकारांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारींची निपक्षपातीपणे चौकशी करून दोषी आढळल्यासच कारवाई करावी। गावे, ब्लॉक आणि शहरातील पत्रकारांना सरकारने 5 लाख रुपयांचा सामूहिक अपघात विमा उपलब्ध करून द्यावा, ज्याचे हप्ते सरकारने द्यावेत आणि राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने संपूर्ण राज्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पाडले जाईल असा इशारा दिला। इतर प्रसार माध्यमांनीही आपली निवेदने देऊन या भीषण हत्याकांडावर संताप व्यक्त केला। यावेळी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेराज अहमद कुरेशी, राज्य कोषाध्यक्ष पूर्वाचल नावेद आलम, विभागीय अध्यक्ष गोरखपूर रफी अहमद अंसारी, विभागीय सचिव सतीश चंद्रा, जिल्हा प्रवक्ते सचिव सतीश मनी त्रिपाठी, जुबेर आलम, आशुतोष कुमार, अजमेर खान, तहसील अध्यक्ष अंशुल अहमद वर्मा, शारद शेख, डॉक्टर आर या निषेध मोर्चात व निवेदनात सहभागी झाले होते। डॉक्टर वेद प्रकाश निषाद, रमाशंकर गुप्ता, दुर्गेश मिश्रा, विनय तिवारी, सुनील कुमार भारती, श्रवण कुमार गुप्ता, मोहम्मद आझम, अहद करीम, रफीक अहमद आदी माध्यमांचा यावेळी समावेश होता। आज किस मांग को लेकर आप जिलाधिकारी महोदय कार्यालय पे ज्ञापन देने आए? आज हम लोग सीतापुर में पत्रकार राघवेंद्र वाजपेयी की जो नृशंस हत्या हुई है उसके संबंध में हम लोग माननीय मुख्यमंत्री को संबोधित एक ज्ञापन जिलाधिकारी के अनुपस्थिति में उप जिलाधिकारी को हम लोगों ने सौंपा है। और हमारी मांग है प्रदेश सरकार से कि जो है प्रदेश सरकार जो है मृतक पत्रकार के परिजनों को 1 करोड़ रुपये सहायता राशि मुआवजा दिया जाए, उनके परिवार के एक सदस्य को नौकरी, सरकारी नौकरी दी जाए, उनके बच्चों को शिक्षा की व्यवस्था की जाए। उसके साथ साथ असुरक्षित पत्रकारों को बिना NSC के वरीयता के आधार पर सख्त लाइसेंस उपलब्ध कराया जाए। पत्रकारों पे आए दिन की पत्रकारों के उत्पीड़न हो रहे हैं, उनकी हत्याएँ हो रही हैं। सरकार उनकी सुरक्षा के लिए जल्द से जल्द पत्रकार सुरक्षा कानून बनाकर उनको जो है उसको लागू करे, हमारी सरकार से ये मांग है। क्या नाम है सर आपका? सेराज अहमद कुरैशी, राष्ट्रीय अध्यक्ष इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन। मांग है कि हमारी मांगों पे गंभीरतापूर्वक विचार करके जल्द से जल्द पत्रकार हित में इस मांगों को लागू करने की कृपा करें।